फेकेल तोपर्यंत एक धाव ही सहजरित्या पूर्ण होताना बघायला मिळते. जय बजरंग बिरवाडी या संघाची काय सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर, बॉलर तयार. दीपेश, प्रवीण पाटील गोलंदाज. दीपेश पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ज्या दानशूर व्यक्तींनी हातभार लावलेला आहे, प्रथम क्रमांकाचं बक्षीस ते शेवटच्या क्रमांकाच्या बक्षिसापर्यंत सर्व काही आपल्यापर्यंत पोहोचवेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. दीपेश, सुरेख फटका आहे इंटू द गॅप. चेंडूला मात्र खेळलं जातं एक्स्ट्रा कव्हर रिझनला. चेंडू निघून जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल, फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना थोडंसं मात्र खेळाडू पडला होता खेळपट्टीवर, परंतु पुन्हा उठला आणि आपल्या घरामध्ये सुरक्षित बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 3 धावा. चेंडू क्रमांक आपण बघतोय तो 2 चेंडूंचा खेळ होतोय. 3 धावा धावफलकावर. जय बजरंग बिरवाडी कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर 2 सामने खेळलाय, 1 विजय 1 पराभव. तर क्रिएटिव्ह 11 माकणे कालच्या दिवसामध्ये 2 सामने खेळला आणि दोन्ही सामन्यामध्ये. संदेशजी पाटील साहेब आपल्याला विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. हा, ओव्हर नंतर देऊ. कंटिन्यू. यावेळेला सुरेख प्रवीण पाटीलच्या बॅट मधून चेंडू येतोय लॉंग ऑनला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. तर इथे धावबाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत आम्ही जातोय अक्षय सरांकडे. तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण बघतोय रिहान सुपर किंग बहाडोली संघाचा अष्टपैलू खेळाडू सचिन गरड ठरतोय सामनावीर. सचिन यांना आपण ही मॅन ऑफ द मॅच इथे वितरित करतोय. या सचिन, आपला हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मॅन ऑफ द मॅच ची जी ट्रॉफी जर आपण पाहिले तर कुमारी भारवी तरे आणि कुमारी धन्वी तरे टेंबोडे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर केली गेली, जी आपण मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून देतोय. सचिन ते तयार नाहीयेत, जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे कारण मॅच सुरू आहे. तर नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. निकेत गावड घाटीमचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. तर एका बाजूने प्रवीण पाटील होंडो या नावाने परिचित असलेला खेळाडू, पारगावचं हे अनमोल रत्न. आणि क्रिकेटचं जर आपण विचार केला तर प्रवीण पाटील खूप स्ट्रॉंग खेळाडू आहे. ॲज अ बॅटर म्हणून प्रत्येक पर्वामध्ये चांगली धावसंख्या त्याच्या बॅट मधून निघालेली आहे. तोच प्रवीण स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळेल. डाव्याचा गोलंदाज दीपेश काय सुरेख गोलंदाजी करताना, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. याच अँगलने गोलंदाजी केली. प्रवीण पाटीलला थोडंसं बॅकफुटवर ठेवलं तर मात्र जय बजरंग बिरवाडी संघ ज्या प्लॅनिंग नुसार मैदानात उतरला आहे ते प्लॅनिंग सक्सेसफुल होताना आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा दीपेश. यावेळेला सुरेख फटका आहे. चेंडू इंटू द गॅप खेळला जातोय. तन्मय तरे पुढे सरसावला. उमरोळीचा हा एक तेज गोलंदाज आहे आणि क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूला फेकलंय तोपर्यंत 1 धाव. पहिलं षटक सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ योग्य रीतीने होतोय आणि 5 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल जय बजरंग बिरवाडी संघाची. सागर कुडू आयकॉन खेळाडू आहे. बहाडोलीचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. बहाडोली प्रीमियर लीग फारशी चांगली गेली नव्हती, परंतु आग्री प्रीमियर लीगला सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार मिळाला आणि कुठेतरी जे बॅड पॅच होता तो कुठेतरी आपण बघतोय की संपलेला आहे. यावेळेला खराब लाईन लेंथवर गोलंदाजी होताना बघायला मिळाली. एक अवांतर धावेमध्ये भर होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 6. 6 धावा धावफलकावर बघायला मिळतात. दीपेश पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. निकेतसाठी हा चेंडू होता. निकेतने हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय एका धावेसाठी. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावा होत आहेत 7. 1-7 अशी स्थिती आपण बघतोय क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाची. तर आपण बघतोय या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचं जे चषक आलेलं आहे आपल्याला ते माननीय श्री पुणेशदादा पाटील सफाळे ब्लॅकबर्ड कन्स्ट्रक्शन यांच्याकडून. तर रोख रक्कम 1,21,000 श्री किरणजी पाटील साहेब चांदीप यांच्याकडून प्रथम क्रमांकाची ही पारितोषिक आहे. 1,21,000चं ते किरणजी पाटील साहेब चांदीप यांच्याकडून आलेलं आहे.
तसेच 65,000 रुपये द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे श्री विजयसेठ पाटील ससूनवघर यांच्या माध्यमातून आपल्याला इथे प्रदान केलेलं आहे। तसेच द्वितीय क्रमांकाचं जे चषक आहे शिवसंग्राम प्रतिष्ठान माकडे यांच्या माध्यमातून आपल्याला आलेलं आहे। 35,000 रुपयाचं तृतीय पारितोषिक आहे सौभाग्यवती तनुजा घरत उपसरपंच माकडे यांच्या माध्यमातून आणि तृतीय क्रमांकाचं जे चषक आलेलं आहे कैलासवासी साधना सदानंद तरे यांच्या स्मरणार्थ श्री निलेश सदानंद तरे यांच्याकडून। चतुर्थ पारितोषिक 35,000 रुपये श्री सचिन माळवी जांभूळपाडा वसई या साहेबांकडून आपल्याला प्रदान झालेला आहे। तसेच चतुर्थ क्रमांकाचं जे चषक आहे श्री स्वप्नील संजय पाटील बहाडोली यांच्याकडून आपल्याला देण्यात आलेला आहे। या दात्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। अजूनही बरीच बक्षिसं आहेत आपल्यापर्यंत पोहोचतील। तुर्तास वळतोय सामन्याकडे। इथे प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न केला। आदेश काय म्हणशील? पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे इथे आणि धावसंख्या आपण बघितली तर 7 धावा झालेल्या आहेत। पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली इथे। हा चेंडू खराब आहे की नाही हे मात्र तिसरे पंच ठरवतील। तर या आम्ही तिसऱ्या पंचांना इथे विनंती करतोय। इथे अजितजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत समालोचन कक्षामध्ये। सर ऑन फील्ड डिसिजन काय आहे? वाईड बॉल। तर वाईड बॉल कारण खेळाडू मध्ये आहे त्यामुळे इथे सुद्धा जास्त समजत नाही। या वेळेला सागर कुडू त्रिफळाचीत होताना फलंदाज होतोय बॅक टू डगआउट। काय जबरदस्त सेलिब्रेशन आपल्याला बघायला मिळते। कालच्या दिवसापासून आपण बघतोय की अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी होताना बघायला मिळते। आदेश पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं, केवळ 7 धावा आल्या होत्या। पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत। कुठेतरी कालच्या दिवसामध्ये जो धक्का बसलाय, 2 सामने गमावलेला आहे क्रिएटिव्ह 11 माकणे संघ, त्यातून उभारी घेईल का? जी सुरुवात आपण पाहू शकताय खूप सुंदर पद्धतीने जी गोलंदाजी हाताळले, अतिशय सुंदर। हा चेंडू सुद्धा आपण बघू शकता राऊंड द विकेटने आला, अँगल क्रिएट करत आतमध्ये वळाला आणि सरळ आपण बघू शकता यष्ट्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या जात आहेत। ग्रेट स्टार्ट। हेच कारण आहे की पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की तिथे 74 धावा फर्स्ट इनिंग मध्ये लागल्या गेल्या होत्या, त्या धावा एकंदरीत पूर्णपणे डिपेंड झाल्या। हेच कारण आहे जेव्हा आपण ज्या सुरुवात करताय ना तिथून एक चांगली धावसंख्या आपण जेव्हा उभारताय तोच एक कॉन्फिडन्स असतो की सेकंड इनिंग मध्ये आपण त्या धावा डिपेंड करणार आहोत। क्रीडा माकडे अगदी आपण पाहू शकाल थोडासा संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये एक एंडे जय बजरंग बिरवाडी खूप सुंदर पद्धतीची सुरुवात। स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे एकंदरीत 8 अंकांवर 2 गडी बाद। पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय अग्री प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये। आज आपण स्वपाले परिसरामधील एक सुंदर असं गाव माकणेच्या मैदानावर एक दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी हाताळतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज अपूर्व आहे, नव्यानं बॅटर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉट स्कोअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेस अपील फिटावून लावली जाते। खूप चांगली सुरुवात मनोजी आतापर्यंत म्हणायचं झालं तर बंदिस्त केलंय। चांगली गोलंदाजी होते, योग्य त्या लाईनवर, योग्य त्या लेंथवर, डोकं वर काढून दिलं जात नाहीये, अर्थातच पॉवर प्ले आहे। काय म्हणाल? नक्कीच पॉवर प्ले मध्ये या 2 खेळाडूंचा विचार केला आपण, अपूर्व गावड आणि प्रवीण पाटील, तर हे पॉवर प्ले मध्ये मास्टर स्ट्रोक खेळण्यामध्ये माहिर आहेत। एका बाजूने अपूर्व अपकमिंग यंग टॅलेंट आहे, परंतु मागचं सीझन त्याचं एपीएलचं काय जबरदस्त राहिलं आणि या वेळेला तो आयकॉन खेळाडू म्हणून त्याची निवड झालेली आहे। परंतु कुठेतरी आयकॉन असल्याचं प्रेशर कालच्या दिवसापासून आपण बघतोय त्याच्यावर थोडंसं आहे आणि हे प्रेशर त्याला जुगारून लावून त्याला एक चांगली फलंदाजी करावी लागेल। क्रिएटिव्ह 11 माकणे संघाला जर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल, जर अंतिम 4 मध्ये दाखल व्हायचं असेल तर ह्या सामन्यापासूनच मात्र ती तयारी करावी लागेल त्यांना। आणि अपूर्व एक चांगला खेळाडू आहे, थोडंसं प्रेशर मध्ये आहे, परंतु ते प्रेशर जर त्याने खरोखर बाजूला ठेवलं तर प्रवीण आणि अपूर्व ही जोडी
संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवू शकते. दबावाला न जुमानता तुम्हाला इथे चांगली कामगिरी करावी लागेल. अगदी व्यासपीठावर आपण पाहू शकाल रुपेजी पाटील विद्यमान खजिनदार या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. स्वप्नेजी पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतात मुख्य व्यासपीठावर. शपलून खेळण्याचा प्रयत्न खूप सुंदर पद्धतीने रीड केलं. याला म्हणतात योग्य ती बाधित गोलंदाजी. अतिशय सुरेख लाईन लेन सागर कुडूच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी. नक्कीच चांगली कामगिरी करतोय. राऊंड द विकेटचा मारा करतोय सागर. उजव्या हाताने राऊंड द विकेटने जेव्हा जेव्हा सागर येतोय तेव्हा तेव्हा मात्र त्याच्याकडून चांगली कामगिरी होते. यावेळेला संघाला गरज आहे या विजयाची. हलक्या हाताने चेंडूला खेळलंय. अपूर्व गावडच्या माध्यमातून एक धाव येते. तन्मय तरे पुढे सरसावतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला होताना बघायला मिळतंय. गोलंदाज सागर गोलंदाजी ट्रॅकवर रुपेजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे शुभ आगमन झालेला आहे. त्यांचीच एक खूप मोठी स्पर्धा, पालघर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणायला हरकत नाही, कारण 64 संघ तब्बल या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. आई एकविरा चषक साखरे या स्पर्धेला 1 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. त्या स्पर्धेसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असतील. या दरम्यान एक धाव पूर्ण केली. 10 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ होतोय. बाईचा इशारा पंचांकडून आपल्याला बघायला मिळतात. आशुतोष व्यवहारे, विरल नायर अँड अजित म्हात्रे हे 3 पंच महाराष्ट्र भ्रमण करतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय हे 3 पंच लाभलेले आहेत. सकाळच्या 17 पासून योग्य डिसिजन आपल्याला बघायला मिळतात. इथे अपूर्व जागा बनवली. खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग लेगला चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार. चौकार. 2 षटकांचा 1.5 षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 14 धावा. आदेश 2 षटक झालेले आहेत. पॉवर प्लेचं बंधन होतं. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी व्हायला हवी होती, परंतु इथे पॉवरफुल गोलंदाजी झाली. काय म्हणशील? खूप सुंदर गोलंदाजी, अतिशय वाखण्यजोगे. जिथून जी सुरुवात बघायला मिळाली, पहिल्या षटकामध्ये जो विकेट गेला त्याचाच हा थोडासा मानसिक दबाव असावा आणि त्याच कारणासह आतापर्यंत जी स्थिती आपण बघू शकाल, पॉवर प्ले परिपूर्ण नावे गेले. प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आणि तिथून अप्रतिम कामगिरी. पॉइंट टेबल ज्यावर आपण एकदा नजर फिरवणार आहोत, कारण की प्रत्येक संघाचे 2-2 मॅच या ठिकाणी कंप्लीट झालेत. ग्रुप ए मध्ये आपण आहोत. पहिल्या रँकिंगवर यंगस्टार टेंबोडे हा संघ 2 मॅच खेळलाय. दोन्ही मॅच तो जिंकलाय. 1.22 असा नेट रन रेट त्याच्या माध्यमातून. तर सेकंड रँकिंगवर आहे एकविरा ग्रुप माकणे हा संघ आपण पाहू शकाल. 2 मॅच तो खेळलाय. दोन्ही मॅच तो जिंकलाय. 0.23 पॉझिटिव्ह मध्ये त्यांचा रन रेट अगदी बघायला मिळतोय. तर तिसऱ्या रँकिंगवर रिहान सुपर किंग बहाडोली 2 मॅच खेळला. 1 मॅच पराभूत, 1 मॅच वॉन. पॉझिटिव्ह रन रेट आहे 0.27. तर जय बजरंग बिरवाडी चौथ्या रँकिंगवर 2 मॅच ते खेळल्यात. 1 मॅच जिंकल्यात, 1 मॅच पराभूत झालेत. त्यांचा नेट रन रेट आहे -0.28. तर 5व्या रँकिंगवर आहे निहाली स्वरांगी वॉरियर्स, जिथून अगदी आपण पाहू शकाल दोन मॅच तो खेळलाय आणि दोन्ही मॅच अगदी पराभूत झालेत. -0.43 हा त्यांचा नेट रन रेट आहे. तर 6व्या रँकिंगवर क्रिएटिव्ह माकडे 2 मॅच खेळलाय. दोन्ही मॅच पराभूत झालेत. -0.82. बघा मनोज, इथून जेवढा मॅचेस आपण खेळाल तिथून जो पॉइंट टेबल आपण बघू शकता त्यावर उतार चढाव हे नक्कीच बघायला मिळतील. पण इथून प्रत्येक मॅच खूप मोलाची आहे. नक्कीच प्रत्येक संघाला, खास करून जे संघ हरलेले आहेत त्यांना मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल. जिंकलेले संघ आहेत थोडेसे रिलॅक्स असतील. यावेळेला सुरेख फटका अपूर्वच्या बॅट मधून. वन बाउन्स चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते हर्षलच्या माध्यमातून. 1 धाव येते. चांगली फलंदाजी. घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर आणि एक आयकॉन खेळाडू म्हणून थोडस दडपण आहे अपूर्ववर, परंतु या घरच्या मैदानाचा अनुभव आहे. या मैदानावर चांगली कामगिरी करून हिरो बनण्याची नामी संधी त्याच्याकडे आहे. एका बाजूने प्रवीण पाटील थोडेसे स्ट्रगल करतात, ज्यासाठी प्रवीण पाटील ओळखले जातात. ती कामगिरी सध्याच्या स्थितीला त्यांच्याकडून झालेली नाही. इथे क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिले जात आहे. एकेरीने धावसंख्या पुढे होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 17. तब्बल 16 चेंडूंचा खेळ होतोय. 17 धावा धावफलकावर. 17 रन्स ऑन अ कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर सागर. दीपेश याला आपण बघू शकाल.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथून प्ले अँड मिस होतात बाईचा इशारा. या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईंट होईल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 18 अंकांवर. पहिलं स्पेल दीपेशाने योग्य त्या पद्धतीने हाताळलं. पहिल्या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, तर दुसऱ्या स्पेलमध्ये सागरला आपण बघितलं तिथून 7 धावा आल्या होत्या. आता इथून जी पार्टनरशिप आहे ती मोठी लावावी लागेल, परंतु कॅल्क्युलेशन रिक्स या दोन गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये हाताळणं खूप महत्वाची भूमिका आहे. कारण की बघा, पहिला सामना आपण न्याहाळला तिथून 74 धावा ज्या फर्स्ट इनिंग मध्ये आपण बघितला होता, त्यातून बोध घेणं या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. कारण की इथून जो गेम प्लॅन आहे तो थोडासा मागे गेलाय, म्हणून जी काय म्हणाल 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या. 3 षटकांचा अगदी खेळ इथे समाप्त झालाय. नक्कीच 3 षटकांचा खेळ झालाय. 2 गडी बाद झालेत. 18 धावा. इथून 3 षटक आहेत. 18 चेंडू आहेत. 18 चेंडू मध्ये कमीत कमी तुम्हाला 40 धावा लावावे लागतील धावफलकावर. कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर खेळपट्टी फलंदाजांना पोषक आहे. इथून जर तुम्ही 50 प्लस झाले तर एक फायटिंग टोटल उभी राहू शकते. नाहीतर सागर कुडू अँड कंपनी चांगले फलंदाज आहेत त्यांच्याकडे सुद्धा, जयप्रजन बिरवाडीकडे, तर ते 60 धावा सुद्धा पार करू शकतात. तर तुम्हाला कमीत कमी 60 धावांपर्यंत मजल मारायची आहे. एवढ्या धावा तर तुम्हाला लावाव्याच लागतील, अन्यथा या सामन्यामध्ये आपण खूप मागे राहाल. स्पर्धा प्रतिष्ठेची आहे तर खेळ सुद्धा प्रतिष्ठेप्रमाणे झाला पाहिजे. प्रत्येक खेळाडूने 100% एफर्ट्स देणं खूप महत्वाची भूमिका. म्हणूनच आपण म्हणतो ना की जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न कोण म्हणायचं झालं तर ती आपली मेहनत. आणि आयुष्यात सर्वोत्तम साथीदार कोण म्हणायचं झालं तर तो आपला आत्मविश्वास, ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो. पण आयुष्यात कर्तृत्वाला योग्य त्या नियोजनाची साथ असेल ना तर अशक्य गोष्टीही शक्य होताना आपण बघितल्यात. म्हणून या अशक्य गोष्टीला शक्य करावं लागेल. नथिंग कॅन इम्पॉसिबल इन क्रिकेट हे सातत्याने आपण म्हणत आलेलो आहोत. आणि इथून त्या संघाच्या प्रतिष्ठेकरिता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ आकारणं खूप महत्वाची गोष्ट आहे. इथून सिच्युएशन आतापर्यंत आपण शकतो अंडर कंट्रोल नाही आहे, परंतु अंडर कंट्रोल आणायची असेल तर इथून तुम्हाला चांगली फलंदाजी होणं महत्वाची गोष्ट. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. आधीच धावा खुंटीत झाल्यात आणि त्यामध्ये आपण बघू शकता हा स्ट्रोक सिलेक्शन अपूर्वच्या माध्यमातून नो डाऊट होम ग्राउंड वर खेळतायत, परंतु त्याचा अगदी जो बेनिफिट आहे तो घेताना आतापर्यंत बघायला मिळाला नाहीये. कारण की स्ट्राईक रेट आपण बघू शकतात मनोजजी की 7 चेंडू गणिक 6 धावा म्हणजे परिपूर्ण स्ट्राईक रेट नाहीये. नक्कीच कुठेतरी हे आकडे न शोभणारे आहेत अपूर्वला. यावेळेला बघा, मी म्हटलं होतं हे होम ग्राउंड आहे, थोडासा वेळ घेईल आणि षटकार आलाय. आत्मविश्वास वाढला असेल या षटकाराने, नक्कीच आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल आणि काहीतरी करून दाखवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. हा षटकार खूप काही सांगून जाईल. अपूर्वच्या बाबतीत आपण विचार केला तर एक यंग टॅलेंट आहे, घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावर चांगला खेळ त्याच्याकडून होणं अपेक्षित आहे. परंतु एका बाजूने एक अनुभवी गोलंदाज आहे सागर कुडू. एक पर्व सोडलं तर प्रत्येक पर्वामध्ये सागर कुडूने चांगली गोलंदाजी केली. चांगला फटका बघायला मिळाला. ऑफस्टम्पच्या बाहेर शबल झाले आणि तिथून फॉलोइंग स्वीपचा फटका. लॉंग लेग सीमारेषा पार चेंडूला धाडलं. याच फटक्यांची गरज आहे. पुन्हा एकदा शबलून खेळण्याचा प्रयत्न. आता फॉलो केलं. सागर सुद्धा म्हणतोय की मी सुद्धा रेडी आहे लढण्याकरिता. अप्रतिम गोलंदाजी, सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचं हे आहे बेनिफिट. बॅक टू द डगआउट. गोलंदाज बाद. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो यासाठी गावात. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो यासाठी गावात. एक विरज षट साखरेच्या दमहाई नावात. एक विरज षट साखरेच्या दमहाई नावात. थँक्यू. तर नक्कीच येत्या 21 म्हणजे 21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी या दिवशी ड्रीम बॉय चषक साखरे ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आगरी समाजासाठी यावर्षी ही स्पर्धा खुली असेल. तर एक दिवस साखरे गटासाठी त्यांनी राखीव ठेवलाय आणि 2 दिवस आगरी समाजातील इतर गावांसाठी ही स्पर्धा राखीव ठेवलेली आहे. तर कृपया कोणाला नाव नोंदणी करायची असेल तर या स्पर्धेकरिता करून घ्या. 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 ड्रीम बॉय आगरी चषक साखरे ही स्पर्धा आपल्या भेटीला येते. तर सागर कुडू 1.3 चेंडूंचा खेळ केलेला आहे. सागरने 12 धावा खर्ची केल्यात, 2 गडी बाद केलेत. सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट.
यावेळेला हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. एक धाव परिपूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 25 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. 25 धावा धावफलकावर. सुरेख अप्रतिम कमबॅक केलंय. कालच्या दिवसामध्ये दुसरा सामना हरल्यानंतर पूर्णपणे टीम मीटिंग सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितली आणि त्या अनुषंगाने काही जबरदस्त गोलंदाजी करताना आयकॉन खेळाडू सागर कुडू मॅन फ्रॉम बहाडोली पुन्हा एकदा गोलंदाज. इथून आपण बघतो सुरेख फटका इनटू द गॅप. चेंडू निघून जात आहे स्वीपर पॉइंटला 4 धावांकरिता. काय म्हणशील आदेश? फटका अप्रतिम आणि ज्या फटक्याची गरज होती प्रवीण पाटीलला फॉर्म मध्ये येण्यासाठी तो फटका त्याच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळत आहे. प्रवीण पाटीलला ज्या साठी ओळखलं जात आहे ती कामगिरी त्याच्याकडून होताना बघत नाहीत, परंतु एक चौकाराने थोडासा आत्मविश्वास वाढला असेल. मस्त निडेड बाउंड्री आहे. बॅकफुटला होतंय तिथून थोडासा रूम मिळाला. स्लाइस केलं या चेंडूला आणि पॉइंटच्या रिझन मधनं चेंडू सरळ निघून गेला चौकाराकरिता. धाब्यांची गरज आहे. सिच्युएशनने डिमांड केले तर सप्लाय तुम्हाला द्यावाच लागेल मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला खेळला जिथून अगदी बघू शकतात वाईडिश कॉर्नर रिझन मध्ये चेंडूला फील्ड केलं जाते. क्रिएटिव्ह मागणे अगदी आपण बघू शकतात फलंदाजी करत असताना त्यांच्या अगेन्स्ट जय बजरंग बेडवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळी करतोय. 30 या अंकांवर 3 गडी बाद 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. जर या सरासरीने गेलं ना पुढे तर 46 धावेपर्यंत पोहोचण्याचा मानस आहे, परंतु ही टोटल कॉन्फिडन्स देईल का सेकंड इनिंग मध्ये, या सर्व गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. खूप सुंदर कमेंट्स युट्यूबच्या माध्यमातून अगदी जॉईन झाले. तर राजेश्वरी कदम मॅचचा आस्वाद घेत आहे. खूप सुंदर असं आयोजन. ऑनगोईंग मॅच सुद्धा खूप सुंदर पद्धतीने हाताळली जात आहे. आणि त्यानंतर आपण बघू शकतात खास करून गणेश पुरी वर्ण या मॅचला लाईव्ह बघतायत. गोवर्धनजी भोईर यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. अग्री प्रीमियर लीग ची सर्व कार्यकारी मंडळी खूप चांगल्या पद्धतीने काम करते, विशेष करून माझ्याकरिता आणि अक्षय सरांकरिता. मात्र या स्पर्धेकरिता सुद्धा शुभेच्छा दिल्यात. मनोज भाऊंकरिता सुद्धा आपण बघू शकतात खूप सुंदर असं समालोचन निलेश तरे यांनी सुद्धा आपल्याला शुभेच्छा दिल्यात. आणि खास करून जय बजरंग बिरवाडी यंदाचे EPL त्याकरिता शुभेच्छा आल्यात. खास करून संदीप ठाकूर यांच्याकडनं खूप सुंदर असं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे अगदी घर बसल्या. म्हणून सोशल मीडियाची जी ताकद आहे ना ती अगदी संपूर्ण या विश्वाला अगदी आपण पाहू शकाल. घर बसल्या प्रत्येक मॅचचा आस्वाद या ठिकाणी घेतात. त्या सर्वांचं स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोर कार्ड आहे 30 या अंकांवर 3 गडी बाद 4 षटकांचा इथून खेळ झाला. आता बघा 12 चेंडू हे तुमच्याकडे शिल्लक आहेत. जर या 12 चेंडूंमध्ये जर तुम्ही जवळजवळ 30 धावा जरी घेतल्या ना तर एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल. काय म्हणाल मनोज सर? नक्कीच इथून 20-25 धावा येणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीने 2 फलंदाज आपण बघतोय अखिल तरे आणि प्रवीण पाटील एकाच गावातून बिलोंग करतात. पारगावचे हे दोन्ही खेळाडू आहेत. अखिलकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि एका बाजूने प्रवीण पाटील बद्दल काय बोलायचं. या आगरी समाजाने बघितले प्रवीण पाटीलचं जेव्हा रौद्र रूप धारण करतोय तेव्हा कुठलाही गोलंदाज समोर असला तर त्याला ती पर्वा नसते. तोच प्रवीण पाटील. आणि एक प्रवीण बद्दल बोलायचं झालं ना तर एवढा मोठा खेळाडू आहे, परंतु एवढे मोठे खेळाडू शांत असू शकतात याचं जिवंत उदाहरण प्रवीण पाटील. खूप शांत आहे, परंतु जेव्हा मैदानात चांगली फलंदाजी करतोय तेव्हा त्याला चांगले गोलंदाज घाबरतात. इथे मात्र त्रिफळाचे होतात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज वर्चस्व प्रस्थापित करतोय प्रथमेश पाटील. काय जबरदस्त गोलंदाजी करताना प्रथमेश आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत आपण देऊया डीजेला एक संधी. खूप सुंदर डिलिव्हरी अगदी आपण बघू शकला. ज्या पद्धतीने ऍक्शन आहे, रिदम आहे. कुठल्या स्पॉट वरनं चेंडू पडाला आणि तिथून थोडासा खाली राहिला चेंडू आणि त्यानेच बीट होत असताना बघा जी स्थिती आपण बघू शकतायत ना थोडीशी नाजूक आहे. आता नाजूक स्थितीकडनं गंभीर स्थितीकडे अगदी हा सामना वळत असताना, कारण की फक्त आणि फक्त 30 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात आणि 4 गडी या ठिकाणी बाद झाल्या. जिथे पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न होतोय ना तिथूनच ब्रेक थ्रू होतोय. का म्हणाल? नक्कीच व्यासपीठावर 2 मान्यवर उपस्थित झालेले आहेत. सागरजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत आपण लोकेशजी पाटील साहेब तेंबोड्यावरून इथे उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण शब्द सम्राणी हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आमच्या समालोचन कक्षासमोर आपण बघतोय प्रथमेश पामाळे राज यांची सुद्धा उपस्थिती झालेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून करूया त्यांचं सुद्धा वेलकम. नक्कीच प्रवीण पाटील बाद झाल्यानंतर थोडंसं आपण बघितलं तर
बॅकफुटवर पूर्णपणे पाठवले क्रिएटिव्ह 11 माकणेला, परंतु रोहन ठाकूर बद्दल नक्कीच सांगेल, परंतु इथे बघूया चेंडू निघून जातोय रोहन ठाकूरच्या बॅट मधून 4 धावन करिता. रोहन ठाकूर आदेश हा एक असा खेळाडू आहे, एकमेव खेळाडू आहे आगरी प्रीमियर लीग मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंपैकी की ज्याच्या नावावर एक शतक आहे, जे आगरी चषक बिरवाडी या स्पर्धेमध्ये आलेला आहे. 102 धावांची खेळी केली होती रोहनने. 6 षटकांच्या खेळामध्ये हे शतक आलं होतं. तोच रोहन मैदानाच्या आतमध्ये, तर एका बाजूने अखिल तरे. धावा येत आहेत यावेळेस. अगदी लॉंग स्टॉप रिझन मध्ये हा चौकार बघायला मिळाला. चांगला खेळ आकारावा लागेल, कारण की प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज आहे. या नवीन चॅलेंजला तुम्ही कसे सामोरे जाता हे खूप महत्वाचं. सरळ दिशेने फेकून दिलाय लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या अगदी मधोमध. ऍज अन स्ट्रेट ऍज अन आरो 6. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले. व्हॉट अ स्ट्राईक, सुपर स्ट्राईक. याच गोष्टींचा उल्लेख केला होता की मेहनत आणि जिद्द आणि संघर्ष या गोष्टी खूप महत्वाच्या. लेंथ चुकीची बघायला मिळाली. आकुडब्याची लेंथ होती जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने. पंच वळतायत दोन्ही हात समांतर. धाव मिळेल एक अवांतर. एकेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 41 या अंकांवर प्रयत्न होत आहेत मनोज सर, हे महत्वाचं आहे. नक्कीच हेच प्रयत्न करावे लागतील, कारण आता चेंडू शिल्लक आहेत फक्त 8 आणि 8 चेंडू मध्ये कमीत कमी 16 ते 20 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. कारण जय बजरंग बिरवाडीकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. ते 50 धावांपर्यंत रोखलं तरी ते खुश असतील, परंतु या वेळेला रोहन थांबत नाही. चेंडू निघून जातोय पुन्हा एकदा यंगस्टार टेंबोडे कक्षाकडे. 4 धावन करिता चौकार येतोय. 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आदेश 7 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल. जवळ जवळ म्हणजे जर मी विचार करतोय त्या पद्धतीने जर खेळले, ज्या स्थितीमध्ये आता आहेत, तर इथून जर 7 चेंडूंमध्ये 20 धावा जर आल्या तर एक मच निडेड जी टोटल आहे. कारण की सुरुवात थोडीशी खराब झाली, आगाज देऊ शकले नाही, परंतु अंजाम देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता आणि हे खूप महत्वाचं आहे. असं म्हणतात ना की पाने केले बहुत कुछ है लेकिन खोने केले कुछ काफी. परंतु इथून तुम्हाला त्या गोष्टींची उल्लेखना करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. मी आहे, माझ्याकडे ती ताकद आहे, तर मी माझ्या संघाला इथे सावरण्याचा प्रयत्न करेल. आणि पूर्णपणे या षटकामध्ये 15 धावा ज्या आल्या तिथून संघर्ष चालू झालाय. 45 धावा. ड्राईव्हचा फटका खूप सुंदर आहे, ऑन साइडला खेळला गेलाय. लॉंग ऑफ वर्ण क्षेत्ररक्षक यावेळेस पुढे सरसावत आहेत. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी करतील तन्मय, तोपर्यंत दुसऱ्या धावेकरिता पळालेत. आखोई आखो में इशारा. एकेरीला दुहेरी धावेमध्ये पळून काढलंय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता धावफलक आपण बघू शकता 47 या अंकांवर क्रिएटिव्ह माकणे परिपूर्ण कमबॅक झालाय. आता 5 षटकांचा खेळ समाप्त. याच गतीने जर गेले तर 56 धावा प्रोजेक्टेड स्कोर आपण बघू शकता ऑन स्क्रीन. आणि ही गती अजून जर वाढली तर इथून कॉन्फिडन्स सेकंड इनिंग मध्ये बघायला मिळेल. घेऊया एक धून, चर्चा चालू राहील. देऊया आपण डीजेला संधी. करिता आपण बघतोय 5व्या क्रमांकाची रोख रक्कम रुपये 11,000 श्री राजेश बुधाजी गरत खानिवडे यांच्याकडून आलेले आहे. तर 5व्या क्रमांकाचं जे चषक आहे श्री मिनेश गरत पारगाव यांच्याकडून आपल्याला बघायला मिळते. 6व्या क्रमांकाची रोख रक्कम 11,000 रुपये भूपेश तरे माकणे यांच्याकडून आपण बघतोय. आणि श्री समीर गरत पारगाव यांच्याकडून 6व्या क्रमांकाचं चषक आपल्याला बघायला मिळते. तसेच सर्व मॅन ऑफ द मॅच कुमारी भारवी तरे आणि धनवी तरे टेंभोडे यांच्या माध्यमातून इथे सन्मानित केलेले आहेत. मालिकावीर सायकल श्री गौरव चंद्रकांत तरे माकणे जीटी दादा यांच्याकडून ही बायसिकल आपल्याला बघायला मिळते. तसेच मालिकावीरासाठी जे चषक आहे श्री मनीष कमळाकर गावड अग्गरवडी यांच्या माध्यमातून इथे देण्यात आलेला आहे. त्या सर्वांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. अजून बरीचशी नावं आहेत आपल्यापर्यंत पोहोचतील. तुर्तास वळतोय सामन्याकडे. 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. एक षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 6 चेंडूमध्ये तन्मय तरे पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकलं जाईल, तोपर्यंत 2 धावा अखिल तरेच्या बॅटमधून. धावसंख्या आपण बघितली तर 49 धावा. आदेश अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजून 5 चेंडूमध्ये
10 ते 15 धावा आल्या तर मात्र एक सन्मानजनक स्थितीमध्ये क्रिएटिव्ह 11 माकणे संघ बॅकफुटवर असताना सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. काय म्हणशील? तीच सरासरी गाठायची आहे म्हणून सर. ज्या पद्धतीचे हा खेळ होतोय, जी पार्टनरशिप बिल्ड होतोय रोहन आणि तदनंतर अखिल मध्ये, ही खूप महत्वाची राहिली क्रिएटिव्ह 11 माकणे संघाकरिता. फुलटॉस आहे, ऑन साइडला वळवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने तुषार किनी जजमेंट करतात. वॉट जजमेंट, विकेटचं इथे होईल पतन. डोकं वर काढण्याचा प्रयत्न होतोय परंतु तिथे रेग्युलरली इंटरव्हल मध्ये विकेट मिळाले. विकेट गिरता हुआ, फलंदाज बाद. सामी सामी जो क्या नेटवर्कला सुद्धा यस विकेट असेल इथे. फेअर डिलिव्हरी आहे. यानंतर होणारा सामना यंगस्टार टिंबोडी आणि एकविरा ग्रुप माकणे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपली प्लेइंग 11 ची लिस्ट सबमिट करा आणि त्यानंतर इनिंग ब्रेक होईल तेव्हा टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचंय. काय म्हणाल मनोज सर? 5.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, जिथून पार्टनरशिप ब्रेक झाली. ज्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचंय ती धावसंख्या अजून सुद्धा अबाधित आहे, परंतु या 4 चेंडूंमध्ये प्रयत्न व्हायलाच पाहिजे. 49 धावा 5 गडीच्या मोबदल्यामध्ये. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पंकज मडवी, मॅन फ्रॉम सांदीपचा हा खेळाडू. नक्कीच आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 49 धावा धावफलकावर आहेत, तर 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 धावा येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला आता दुपारचं सत्र सुरू होईल, दुपारी हवा इथून थोडीशी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते, त्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजाला त्या एंडने चांगली फलंदाजी करण्याची संधी असते आणि या धावा पार होऊ शकतात. 50-55 धावा सहजरित्या पार होऊ शकतात. त्यामुळे अजून 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 10 धावा येणं गरजेचं आहे. परंतु तन्मय तरे एक चांगला गोलंदाज आहे. रोहनला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलेलं आहे. पंकज मात्र बाद होतो इथे. एका मागून एक खेळाडू मात्र बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. उर्वरित 3 चेंडू आहेत. रोहन ठाकूर समोर आहे. रोहन ठाकूरने याआधी एक षटकार चौकाराच्या साह्याने आपण बघितलं तर 5 चेंडूमध्ये 16 धावा केल्यात, तर 3 चेंडू रोहन खेळला, अजून 1-2 मोठे फटके आले तर मात्र एक फायटिंग टोटल उभी राहू शकते. एका बाजूने विचार करण्यास भाग पडेल जय बजरंग बिरवाडी संघाला. परंतु इथून 3 चेंडूमध्ये अजून एखाद जर रोहनचा गडी बाद झाला तर मात्र पूर्णपणे हावी होईल जय बजरंग बिरवाडी. ज्या संध्या मिळाल्या त्या संध्या टिपावं लागतील. नव्याने फलंदाज येत आहेत आणि तिथून मार्गच होत आहेत, कारण की ठाऊक आहे इथून मोठेच फटके खेळायचे आहेत. सिच्युएशनने त्याच पद्धतीने डिमांड केले, म्हणून जिथे सेट झाले नाहीयेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. आणि आतापर्यंत पंकज मडवी सुद्धा बाद होऊन तंबूच्या दिशेने, तर नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर जतीन केणी. 6 चेंडू 28 धावांची गरज असताना लगातार 4 चेंडूंवर 4 षटकार मारले होते बहाडोली प्रीमियर लीग मध्ये. दुर्दैवाने सामना जिंकू शकले नाहीत, परंतु 4 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. इथे बघा रोहन ठाकूर, मी म्हटलं होतं 3 चेंडू रोहन खेळला, 1-2 मोठे फटके आले तर मात्र एक सन्मानजनक स्थितीमध्ये क्रिएटिव्ह 11 माकडे संघ पोहोचेल. रोहनला थोडस आधी आणायला हवं होतं अखिल तरीच्या जागी. अजून धावसंख्येमध्ये भर बघायला मिळाली असते आपल्याला. खडे खडे खेळतोय, मनगटामध्ये ताकद आहे आणि काय जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. बिरवाडी गावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 1 शतक याच्या नावावर आहे आणि त्यावेळेला आदेश मी समालोचन करत होतो, काय प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवत होता. गोलंदाज अक्षरशः विचार करत होते याला चेंडू टाकायचे कुठे. आता तन्मय तरे कदाचित हाच विचार करत असेल, उर्वरित 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळायचे. धावसंख्या 55. यावेळेला सुरेख एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स, चौकार, 4.
चेंडू असेल खूप महत्वाचा. ऑनराईज खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, बॉडी लाईनला हा चेंडू लागलाय. तुषार केणी जोपर्यंत फील्ड करतील, लेग बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. षटकाची झाली आहे समाप्ती. जिथे अगदी म्हटलं ना की जोपर्यंत 4 षटक समाप्त झाली होती 30 धाबा लागल्या होत्या आणि उर्वरित ज्या पद्धतीने म्हणून जर आपण जे बाधित केलं होतं एक्झॅक्टली 30 धाबा जर आल्या तर एक फाईट बघायला मिळेल आणि त्या 30 धाबा लागल्यात. त्याचं एकमेव कारण रोहर ठाकूर याची जो फिनिशिंग टच दिला अप्रतिम. 60 या अंकांवर 6 गडी बाद. क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ आपण बघू शकताय. म्हणजेच विजयी होण्याकरिता इथून लक्ष ठेवले गेले जय बजरंग बिरवाडी या संघाकरिता 61 धावेंचं. नक्कीच ह्या 61 धावा कशा पार केल्या जातील हे सांगण्यासाठी एक समालोचन कक्षामध्ये आम्ही करतोय हलकासा बदल आणि बोलवतोय अक्षय सरांना. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहा. यंगस्टार टेंबोडे आणि एकविरा ग्रुप माकणे. चला टॉस बॉक्स मध्ये वेलकम आकाश या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा शब्द सुमनांनी स्वागत. इथून खूप महत्वाचा हा सामना असेल. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं खूप चांगल्या स्थितीमध्ये अगदी बघायला मिळाला एकविरा ग्रुप माकणे हा संघ. टॉस कडे जाऊया. चला लगेचच टॉस करण्याकरता आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे आणि सन्माननीय लोकेशजी पाटील टेंबोडे इथून या स्पर्धेकरता उपस्थित झालेत आणि आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हावं. आपल्या शुभ हस्ते आम्ही यापुढच्या मॅचचा टॉस करतोय. आणखी एक व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय सन्माननीय कल्पेशजी कुडू. आपलं सुद्धा स्वागत असेल. या आपण टॉस कडे बोलतोय. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. एक ठिकाणी आपण बघू शकता यंगस्टार टेंबोडे आणि एकविरा ग्रुप माकणे आकाश आणि विनायक. 2025 असा कॉल आहे आणि APL असा कॉल लागलाय. सो नाणेफेकीचा कॉल जिंकलाय यावेळेस यंगस्टार टेंबोडे या संघाने. मान्यवरांना शुभेच्छा करेन की आपण व्यासपीठावर पुन्हा एकदा सामना व्हायचा आहे. काय म्हणाल विनायक, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. कालचा दिवस खूप सुंदर राहिला कारण की दोन्ही सामने आपण जिंकले. समोरचा संघ सुद्धा दोन्ही सामने जिंकलाय. सिच्युएशन नुसार खेळणं खूप महत्वाची गोष्ट आहे. हा सामना सुद्धा खूप महत्वाचा आहे. काय म्हणशील? हा महत्वाचा सामना आहे, जिंकण्याचा प्रयत्न करू. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? सेम. एकंदरीत हे 8वं सीझन आहे. सेम क्वेश्चन तुला सुद्धा विचारीन. आपण आतुरतेने वाट बघताय या स्पर्धेची. नेहमीच आपण एक दर्जेदार खेळ केलाय टेनिस क्रिकेटमध्ये. आज आगरी प्रीमियर लीग मध्ये खेळताना कसं वाटतंय? खूप चांगलं वाटते. खूप चांगलं वाटतंय. यंगस्टार टेंबोडे जे संघमालक आहेत त्याबद्दल काय म्हणशील? अतिशय चांगले संघ मला काय. चांगले संघ सांभाळून घेत आहेत. सर्वांना शुभेच्छा देईन या सामन्याकरिता. आकाश आपल्याकडे बोलतोय. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय नसता? मी पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता फलंदाजी आले. समोरचा संघ सुद्धा 2 सामने जिंकलाय. कॉन्फिडन्स आहे. काय प्लॅन असेल? प्लॅन आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू कारण की आमच्याकडे बॉलर चांगले आहेत. चांगले गोलंदाज आहेत. कालचा दिवस एकंदरीत खूप सुंदर गेला. आजच्या दिवसामध्ये जो गेम प्लॅन आहे त्यामध्ये काही चेंज केलेत प्लेइंग 11 मध्ये? प्लेइंग मध्ये चेंज नाही केलेत पण थोडी बॅटिंग साईडला चेंजिंग केलेत.
बॅटिंग साईडला चेंज केलं म्हणजे अप अँड डाऊन बघायला मिळेल. सो शुभेच्छा देईन या सामन्याकरिता कारण की ऑनगोईंग मॅच सुरू होत आहे. सो नाणेफेकीचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. खूप सुंदर पद्धतीने यंगस्टार टेंबोडे या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि विनायक बाबू यांनी निर्णय घेतलाय की आम्ही प्रथमतः या ठिकाणी गोलंदाजी करू आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याकरिता एकविरा ग्रुप माकणे आकाश तरे अँड ऑल कंपनीला सुसज्जित केलंय. बॅक टू द कॉमेंटरी बॉक्स. अक्षयजी पांडव सर या ठिकाणी जॉईन झालेत. त्यांच्याकडे आपण मायक्रोफोन पूर्ण एकदा सुपूर्द करतोय. धन्यवाद. धन्यवाद आदेश. एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळते कारण पूर्वार्धामध्ये आतापर्यंत बॅटिंग मध्ये जो स्ट्रगल सुरू होता तो स्ट्रगल संपवून 60 धावा ज्या धाफलकावर जोडल्या आणि 61चं लक्ष इथे ठेवलं गेलंय. कारण काल जर आपण पाहिलं तर फलंदाजीमध्ये थोडासा स्ट्रगल जरूर करावा लागला होता क्रिएटिव्ह 11 माकणेला आणि आज जर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग केली. 61चं लक्ष ठेवलंय जय बजरंग बिरवाडी या टीमच्या विपक्षामध्ये. जय बजरंग बिरवाडीकडनं सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये. सागर आणि हर्षल पहिला बॉल फक्त तिथे दिशा दिली बॉलला असं म्हणावं लागेल कारण सन्मान जो पहिल्या बॉलचा तिथे आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगलनं आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं उघडलं. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता आगरी प्रीमियर लीगला एन्जॉय करण्याकरता सन्माननीय सुदेशजी पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य बहाडोली राजू कुडू साहेब, सन्माननीय प्रदीपजी पाटील आणि सन्माननीय भाल्यामामा भालचंद्र पाटील इथे उपस्थित झालेत. या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. आपल्या समाजाच्या मुलांचा खेळ कशा पद्धतीने होतोय, कशा पद्धतीने हा खेळ रंगतोय हे पाहण्याकरता हे सर्व मान्यवर इथे उपस्थित झालेत. सर्वांना विनंती करतोय आम्ही आपण सर्वांपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. या दरम्यान झेल सुटलाय शॉर्ट फाईन लेग मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक होता, वेगानं त्या बॉल पर्यंत पोहोचत असताना त्यानं तो झेल कॅरी करण्याचा प्रयत्न केला. सन्माननीय सुदेशजी पाटील, राजू कुडू ग्रामपंचायत सदस्य बहाडोली, सन्माननीय प्रदीपजी पाटील, सन्माननीय भाल्यामामा बालचंद्र पाटील, आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. यावेळेस मात्र फटका तो ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, त्याला हुळकावणी जरी दिली असली तरी बॅकअप मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं तिथे 2 धावा सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती आणि धाफलक जर आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. चांगला खेळ तो मैदानामध्ये पूर्वार्धामध्ये आपण सर्वांनी पाहिला आणि उत्तरार्धामध्ये अगदी काटेची टक्कर व्हावी हीच अपेक्षा आहे सर्वांना. धावसंख्या जर आपण पाहिली तर तिथे स्थिर आहे. एक विकेट आली आहे, पहिला हादरा लागलाय, पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या मैदानामध्ये प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 5 धावा दाफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ, 1 विकेटचं बदल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाज पंकज मडवी मॅन फ्रॉम चांदीप सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. प्रतीक पाटील फलंदाजीच्या ट्रॅकवर नव्याने जॉईंट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सागर कुडू त्याच्या साथीने मैदानामध्ये आहे. जय बजरंग बिरवाडी आणि क्रिएटिव्ह 11 माकडे या 2 टीम मध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये फाईट सुरू आहे. चांगला खेळ दोन्ही टीमला दाखवावा लागेल कारण 2 ग्रुप आहेत. एक ग्रुपच्या मॅचेस सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 6 टीम या एक ग्रुप मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आगरी प्रीमियर लीग अप्रतिम असं आयोजन नियोजन आणि त्याकरता युट्यूबच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्या सर्वांचा धन्यवाद आहे. यावेळेस मात्र बॅटचं टॉपेज घेतला आणि तिथे जर आपण पाहिलं तर
लिडिंग एज होता आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसावलाय. विकेट मिळतीये, माघारी परतावं लागेल. महत्वाची विकेट. मैदानाच्या आतमध्ये डिफेन्सचा प्रयत्न होता आणि हे बघा ते डिफेन्स करत असताना चुकी झाली. बॉल अगदी मला वाटते ग्लोव्हजला लागला हातातल्या आणि तिथनं तो हवेमध्ये राहिला आणि त्यानंतर एक चांगला कॅच पंकजनं. एक यशस्वी सफल ओव्हर पंकजची इथे आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली या पहिल्या ओव्हरमध्ये. 60 धावांचं जे लक्ष्य आहे ते डिफेंड करण्याकरता अगदी या पद्धतीची कामगिरी गरजेची आहे मैदानामधनं. पहिल्या ओव्हरचा खेळ गोलंदाजांना आपल्या नावावर जरूर केलाय कारण 2 विकेट्स आणि रन्स खर्च केलेल्या आपण जर पाहिल्या तर ज्या रन्स आहेत त्या खर्च केल्यात फक्त 5 धावा. चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातील काही मॅचेस आपण सर्वजण अनुभवतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजी करण्याकरता यावेळेस पुन्हा एकदा डिफेन्सचा वापर. त्यामध्ये धोका उद्भवू शकला असता मात्र मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक जे आपण म्हणतो ना तो मनाचा उत्तम ब्रेक लावला. माघारी परतला आणि तिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्येला शांत ठेवलंय आणि ही शांत राहणारी धावसंख्या महत्वाची असेल कारण तुमच्याकडे खूप जास्त बॅलन्स नाहीये. 60 धावा आहेत म्हणजे प्रतिषटक 10 ची सरासरी ती तुम्हाला अधोरेखित करायची आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर पंच एकमेकांमध्ये थोडस संभाषण करतायत. नेमकं काय घडलंय तिथे त्याकरता थोडस डिस्कशन ते गरजेचं आहे दोघांमध्ये आणि ते डिस्कशन सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विरल नायर आणि आशुतोष वेवारे तिथे एकमेकांची मध्ये बातचीत सध्या सुरू आहे. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. हे आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स. बघूया काय डिसिजन येईल. डिसिजन पेंडिंग आहे या बॉलचा. पंच आपल्या जागेवर गेल्यानंतर निश्चित जो काही निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स अ फेअर बॉल. एक चांगला बॉल आहे तिथे. विकेट नाहीये. एक चांगला चेंडू तिथे समाप्त झाला. या चांगल्या चेंडू नंतर धावसंख्या मात्र स्थिर आहे. तिला वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. जय बजरंग बिरवाडी अडचणीमध्ये आहे सध्या हा संघ. स्ट्रगल, शांतता मैदानामध्ये आणि ही शांतता वादळापूर्वीची आहे हे त्यांना मैदानाच्या आतनं दाखवून द्यावं लागेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक. बॉल सीमारेषेचा वेध घेत चाललाय आणि यावेळेस त्याला थांबवणं कठीण. निघून जाईल सरळ सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. चांगला स्ट्रोक, चांगला कट शॉट इथे आपल्याला पाहायला मिळाला. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी. शांतता होती खूप काळ मैदानाच्या आतमध्ये. ती शांतता भंग करणं या मॅचची गरज होती आणि एक चांगला कट शॉट तिथे आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र बॉडी लाईनवरचा बॉल ऑन साइडला. तिथे फक्त दिशा दिली आहे. पंकज येतोय बॉलवर. जोपर्यंत त्याने बॉलला उचललं एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. ज्या 1च्या मदतीने धावसंख्या 10 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय आणि हा 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 10 आहे.
म्हणजे थोडेसे मागे आहेत. रिक्वायरी रन रेट कडे जर आपण लक्ष दिलं तर 11.77 म्हणजे जवळपास 12 तुम्हाला प्रत्येक षटकागणिक धावफलकावर जोडायचे आहेत. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. नशिबाची साथ असंच म्हणावं लागेल, कारण यष्ट्यांच्या अगदी बाजूने हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. खूप वेळा असे चान्सेस असतात की या पद्धतीचा बॉल जेव्हा बॅटचा स्पर्श करतो तेव्हा तो यष्टांवर आदळतो. यावेळेस मात्र नशिबाची चांगली साथ मिळाली. बॉल विकेट किपर पर्यंत गेला यष्ट्याला न लागता. यावेळेस समोरच्या बाजूला लॉंगॉनकडे खेळलंय हलक्या हातानं. एक सिंगल मध्ये कन्वर्ट करावं याच उद्देशाने खेळलंय बॉलला. थोडासा वेळ विकेट मध्ये घालवायचा आहे. शांतता आहे त्याकरता मैदानाच्या आतमध्ये, कारण विकेट्स गेल्या 2. जर आणखी जास्त विकेट जर इथे गेल्या तर धोका उद्भवू शकतो चेसिंग करण्याकरता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर 11 धावा आहेत. अपूर्व अगदी चांगली गोलंदाजी करताना या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अपूर्व गावड आयकॉन आहे आणि अगदी चांगला खेळ त्यानं या मॅच मध्ये जरूर दाखवलाय. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या गोलंदाजीची जादू त्यानं दाखवली आहे. ओव्हर नंबर 3 बघूया या तिसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर कोणाला प्राचारण केलं जाईल. मला वाटतं पंकज मडवी याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केली आहे, कारण पंकज मडवी ऑन हॅट्रिक आहे. कारण या आधीच्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट्स त्यानं जरूर मिळवल्यात. त्यामुळे पंकजला या ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवर जर विकेट येते तर मग त्याची हॅट्रिक आपण कंप्लीट होताना पाहू शकाल. कारण मागच्या 2 बॉलवर 2 विकेट्स घेतल्यात. वैयक्तिक कोट्यामध्ये तुम्हाला 2 षटकं मिळतात आणि त्या 2 षटकांमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असतं, चांगली गोलंदाजी करायची असते, टीमच्या हितार्थ खेळ करायचा असतो. कारण संघ मालकांनी एक आशा ठेवली आहे, ज्या आशेनं तुम्हाला त्यांच्या टीम मध्ये सामील केलंय. मग तुम्हाला जी काही संधी मिळेल त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. पंकजनं या आधीच्या ओव्हर मध्ये अगदी चांगली गोलंदाजी केली, मात्र मैदानामध्ये सध्या मिलिंद पाटील काय करेल त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. हा बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये वळतोय बॉल. जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला उचललं गेलं, रिटर्न केलं, तद्वर जर आपण पाहिलं तर 1 धाव ही धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या 12 या आकड्यावर. शांतता जी टिकून आहे मैदानाच्या आतमध्ये, जे पोषक आणि पूरक आहे क्रिएटिव्ह 11 माकडे करता. कारण क्रिएटिव्ह 11 माकडे संघ हाच विचार करतोय की इथनं जेवढं जास्त शांत ठेवता येईल तेवढं जास्त ठेवणं गरजेचं आहे. जय बजरंग बिरवाडी या टीमला, जय बजरंग बिरवाडी इथे गिअर चेंज करावा लागेल. कारण षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू झालाय. रिक्वायरी रन रेट कडे लक्ष दिलं तर 12.78 वर जाऊन पोहोचलाय. यावेळेस समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बॉलला उडवलंय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, सुपर दर्जेदार कॅच ऑफ द डे. विकेटचं पतन खेळाडू बाद. निकेत व्हॉट अ कॅच, एक अप्रतिम झेल त्याच्याकडनं आपल्याला तिथे पाहायला मिळाला. बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. समोरच्या बाजूनं बॉलला उडवलं होतं, डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळायचं होतं, मात्र निकेतची नजर त्या चेंडूवरची हटली नाही आणि अखेरच्या क्षणी एक चांगला कॅच. अमानवीय झेल असं म्हटलं जातं. मानवाच्या अवाक्या बाहेरचा बॉल, ज्याला एखाद्या प्राण्याप्रमाणे सूर मारून पकडणं म्हणजे ड्राईव्ह करून पकडणं, अमानवीय झेल इथे त्याच्याकडनं आपल्याला कंप्लीट होत असताना पाहायला मिळाला. काय अप्रतिम झेल कंप्लीट झाला, विकेट मिळाली, खेळाडू बाद. चेक, थँक्यू. या आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळूयात. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय श्री अमित सुभाषजी पाटील टेंबोडे गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन कल्पेशजी कुडू यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान अमित सुभाषजी पाटील टेंबोडे काचकुंड या ठिकाणी उपस्थित आहेत. या आफ्टरनून सेशन मध्ये आपण बघू शकताय त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान कल्पेशजी कुडू यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल हिमाईची उबदार शॉल. खूप सुंदर हे व्यक्तिमत्व अमित सुभाषजी पाटील आणि आपण पाहू शकाल कल्पेशजी कुडू यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. तदनंतर पुढील अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय सागर सुभाषजी पाटील टेंबोडे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता प्रशांतजी किनी यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सागर सुभाषजी पाटील यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान
करून घ्यावयाचा आहे. प्रशांत चिकेने यांच्या शुभ हस्ते आपण सागरजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान, माईची शाल आणि पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि खेळत राहा असा संदेश देणारा बुके आपण पाहू शकतायत. तदनंतर पुढील स्वागत सन्मान लोकेश नरेजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी वैभवजी घरत आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण लोकेश नरेजी पाटील यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावयाचा आहे. लोकेश नरेजी पाटील आणि आपण शकतात ऑन स्क्रीन वैभवजी घरत यांच्या शुभ हस्ते. तदनंतर पुढील स्वागत सन्मान राजूजी कुडू ग्रामपंचायत सदस्य बहाडोली या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता विक्रमजी घरत आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण राजूजी कुडू यांचं यथोचित स्वागत सन्मान करावयाचा आहे. राजूजी कुडू यांना आपण पाहू शकाल ग्रामपंचायत सदस्य बहाडोली. विशेष करून या स्पर्धेकरिता आज मान्यवरांची जी रेलचेल आहे ते अगदी पहिल्या दिवसांपासून आपण बघू शकतात. हे आहे क्रिकेटवरचं प्रेम आणि अतिथी देवो भव ही संस्कृती या ठिकाणी जोपासली जाते. अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी आपण पाहू शकाल राजूजी कुडू यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान ऑन स्क्रीन होत असताना. तदनंतर आणखी एक मान्यवर या ठिकाणी सुधीजी पाटील बहाडोलीवर्ण खास करून या स्पर्धेकरिता उपस्थित राहिलेत. त्यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता प्रशांतजी किणी आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण सुधीजी पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावयाचा आहे. सुधीजी पाटील अगदी ऑन स्क्रीन आपण पाहू शकतायत. यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी मान्यवरांचा होत असताना या आफ्टरनून सेशन मध्ये तदनंतर आणखी एक क्रिकेटचे दर्दी, एक गूढ व्यक्तिमत्व भालचंद्रजी पाटील बाल्यामामा या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष करून बहाडोली वर्ण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता कल्पितजी कुडू आपण आज पुन्हा एकदा विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण भालचंद्रजी पाटील बाल्यामामा यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावयाचा आहे. आणि अगदी स्पर्धा कुठे असो भालचंद्रजी पाटील आवर्जून जातात, प्रत्येक मॅच एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतायत आणि तेच बालमामा बहाडोली वर्ण विशेष करून या स्पर्धेकरिता दाखल झाले. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी कल्पितजी कोडू यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. बाईची उपदार शॉल पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि खेळत राहा असा संदेश देणारा बुके. तदनंतर आणखी एक व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय प्रदीपजी पाटील बहाडोली वर्ण उपस्थित झाले. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता प्रशांतजी किनी आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण प्रदीपजी पाटील यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करून घ्यावयाचा आहे. बहाडोली ग्रामस्थ विशेष करून या ठिकाणी आज या स्पर्धेकरिता गाठ भेट दिलाय. प्रत्येकाचं मोलाचं योगदान आहे या स्पर्धेकरिता आणि अगदीच हीच रूपरेषा हाताळली जाते. बाईची उपदार शॉल प्रशांत चिकिने यांच्या माध्यमातून आणि तदनंतर पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाते. प्रदीपजी पाटील ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. आणखी एक व्यक्तिमत्व अमितजी देसले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन रुपेशजी पाटील आपल्या शुभ हस्ते आपण अमितजी देसले यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावयाचा आहे. अमितजी देसले यांना आपण पाहू शकाल. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान अग्री प्रीमियर लीगचे खजिनदार रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते अगदी केलं जात आहे. मान्यवरांचे आभार, आयोजकांचे खूप खूप धन्यवाद. यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी पार पडला. आपण जोडूया थेट समालोचन कक्षेमध्ये ऑडिओ अक्षय पांडव सर. धन्यवाद. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षकाला, तिथे बीट करत असताना बॉल वेगानं चाललाय, सीमा रेषा पार चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर या चौकारानं 25 वर मगाशी जो कॅच निकेतनं पकडला होता त्या कॅच करता इथे पारितोषिक आलंय. स्वप्नील गावड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅच प्राइज त्या झेल करता आलंय. धन्यवाद स्वप्नीलजी. निकेत यानं तो झेल पकडला, त्या पारितोषिकाकरता एक चांगला कॅच त्यानं जिथे कॅरी केला. निश्चित संध्याकाळी स्टेटसच्या माध्यमातून तो कॅच झळकताना आपल्याला पाहायला मिळेल. काही अप्रतिम कॅचेस
त्यांची तारीफ सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते आणि यानंतर एक चांगली मॅच सुद्धा आपल्या भेटीला येते. यंगस्टर टेम्पोडे पुन्हा एकदा इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये असेल. आई एकविरा ग्रुप माकणेच्या विपक्षामध्ये. पुढचा बॉल हा यावेळेस मात्र विकेट कीपर तिथे बॉलला कॅरी करत नाही. एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरचा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. 60 धावा आहेत धावफलकावर. 61चं लक्ष्य आणि 61चा पाठलाग करत असताना 25 वर रोखून धरलाय. षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू आहे. यावेळेस फुल टॉस दिलाय आणि त्याला फेकून दिलंय मिड विकेटच्या क्षेत्रामधनं. हाय अँड हँडसम स्ट्रोक मध्ये षटकार 6. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जे मान्यवर उपस्थित झाले सन्माननीय भाल्या मामा अर्थात भालचंद्र बंडू पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते. धन्यवाद मामा. आपल्याकडनं जे पारितोषिक मिळतंय त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका. बॅटला थोडंसं आडवं करत असताना चांगले स्ट्रोक खेळले जात आहेत. दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि इथे वेगानं 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. दीपेश पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये अगदी आक्रमकतेने खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि टीमची किंवा या डावाची ती गरज आहे. 33ला 3 अशी स्थिती आहे षटक क्रमांक 4 सुरू असताना. आता जर आपण पाहिलं तर इथनं 13 बॉल शिल्लक आहेत आणि विजयाकरता 28 ची गरज आहे. 13 बॉल रिमेनिंग अँड 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. जय बजरंग बिरवाडी. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला वळवले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मध्ये. जोपर्यंत फील्ड केला रॉंग थ्रो तिथे पाहायला मिळाला मात्र धोका नाहीये. बॅकअप आहे. एक सिंगल मिळेल. येणारे 12 बॉल 27 ची गरज आहे. निकेतनं जो झेल पकडला होता त्या झेल करता सन्माननीय मनोजी गावड यांच्याकडनं 200 रुपयाचे कॅश प्राइज येते. याआधी 500 रुपये आले होते सन्माननीय स्वप्नील गावड यांच्या माध्यमातून. 700 रुपयाचे कॅश प्राइज आले. मात्र मॅच रंगतदार स्थितीमध्ये आली आहे ही मॅच. इथनं जर आपण पाहिली ना तर 12 बॉल आणि 27 म्हणजे 13.50. टेनिस बॉल क्रिकेट मधली एक योग्य सरासरी ती धावफलकावर तुम्हाला लावायची आहे. चांगली फलंदाजी जर इथनं झाली तर निश्चित एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आणि प्रेक्षकांची मुळात मैदानात आल्यानंतर एकच उत्कंठा असते ना की आम्हाला अगदी काटेकीची टक्कर असते. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारी मॅच पाहायला मिळावी. एक मिनिट थांबवतो फक्त तुम्हाला. बहाडोली गावामध्ये एक चर्चेत असलेलं नाव आणि एक सुंदर व्यक्तिमत्व विनोदजी किणी साहेब यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती करेन सर आपण मुख्य मंचावर यायचं आहे. धन्यवाद. मान्यवर पाहुणे या स्पर्धेला भेट देण्याकरता येत आहेत. मगाशी आपण जसा उल्लेख केला प्रेक्षकांना इथे अगदी काटेकी टक्कर येणं ती पाहायला आवडते. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणाऱ्या मॅचेस त्या त्यांना पाहायला आवडतात. प्रेक्षकांचं खरं तर एकच गोष्ट असते कोण जिंकतो कोण हारतो त्यांना फरक पडत नाही. त्यांना फक्त षटकार चौकार आणि चांगल्या क्वालिटीचं क्षेत्ररक्षण आणि उत्तम दर्जाची गोलंदाजी हे पाहायचं असतं आणि ते त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित पाहायला मिळेल. पुढचा बॉल नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता भागेश. काल चांगली गोलंदाजी केली होती. टीम कडनं रन्स बनत नव्हत्या मात्र गोलंदाज आपली कामगिरी योग्यतेने बजावत होते. आज 60 रन बनल्याच. इथनं येणारे 12 बॉल काय कामगिरी करतील गोलंदाजी ते आपल्याला बघायचं आहे. जय बजरंग बिरवाडी या मॅच मध्ये दीपेश पाटील इन्फॉर्म आहे. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत त्यांना. चांगला बॉल अगदी समोरनं तो बॉल विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या रेंज पासून दूर ठेवलं. 12 मीटरच्या जवळपास तो बॉलची पिचिंग होती आणि मग तिथनं जर आपण पाहिलं तर तो बॉल विकेटच्या मागे. अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ जी खूप महत्वाची आहे. इथे टप्पा खाल्ल्यानंतर बॉल थोडस वळण घेताना बाहेर विकेटच्या मागे गेला. चांगली गोलंदाजी. एक टप्पा पकडलाय. डावकुऱ्या हाताचा जो फलंदाज आहे ना त्या प्रत्येक फलंदाजाचा वीक झोन असतो. ऑफस्टम्पच्या थोडस बाहेर त्याच्या बॅटच्या रेंज पासून दूर ठेवा आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तिथे चुका होतात आणि तेच हेरलंय. चांगली गोलंदाजी केली आहे भागेशनं. पहिले 2 बॉल योग्य टप्प्यावरनं बाहेर काढलेत आणि विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेलेत.
भागेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना त्याच लाईनवर थोडस पुढे खेळवलं, रीड केलं यावेळेस फलंदाजाला की बॉडी स्विच होती आणि बॉडी स्विच होतीये तर मग टप्पा पुढे घेतला तर बॅटमध्ये येणार नाही. अगदी चांगली गोलंदाजी. या खेळामध्ये डोक्याचा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि तो डोक्याचा वापर इथे गोलंदाज भागेशच्या माध्यमातून होतोय. अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना बॉलला विकेटच्या मागे नेतोय. एकंदर या ओव्हरचे 3 बॉल त्यांना आपल्या नावावर करून घेतलेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. कसा खेळ असेल येणाऱ्या 3 बॉलचा याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. भागेश समोर दीपेश पाटील आहे. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे चुकी करताना पाहायला मिळाला आणि त्याच्या चुकीचं भुगतान या टीमला करावं लागेल. बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. तुझ्या पायऱ्या 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 चरीना, तुझ्या पायऱ्या 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 चरीना, पायऱ्या चरीना गाय तुझ्या पायऱ्या चरीना, पायऱ्या चरीना गाय तुझ्या पायऱ्या चरीना. आई माऊलीचं हे गीत आहे आणि मागच्या वर्षी मनोज पाटील मी जसा उल्लेख केला होता ना, आगरी या शब्दामधला त्याचा अर्थ तसाच आहे ना. आई एकविरा, आई गावदेवी आणि आई बाबा यांच्या शिवाय कोणाच्याही पुढे न झुकणारा समाज म्हणजे आगरी समाज. आणि ते वाक्याचं हे गीत आहे. 38 धावा या राफलकावर आहेत. 3 विकेटचं पतन झालंय. 4.4 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॅटची कडा. शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू आहे. बघा ही चाणाक्षता असली पाहिजे. एक्सपिरियन्स तुम्हाला हे सर्व शिकवतो की बॉल पडतोय ना त्याला पाहिलं पाहिजे की तो टर्न होणार आहे, तो फिरणार आहे. आणि यावेळेस योग्य दिशा बदलली स्वतःची. तिथे बॉलला स्टॉप केलं. 1 रन आली. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक पुढे सरकते आणि एकेरीनं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 39 रन्स ऑन बोर्ड. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 7 बॉल मध्ये विजया करता 22 धावसंख्येची अजूनही गरज आहे. अगदी चांगले फटके जर इथनं आले तर मॅच इथनंही टर्न होईल, इथनंही बॅलन्स होईल. या बॉलवर मोठा फटका या मॅचची खऱ्या अर्थानं गरज आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर योग्य तऱ्हेने खेळला क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड केलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रमोद गावड घाटीम यांच्याकडनं निकेत करता 500 रुपये येत आहेत आणि त्यांच्या वडिलांकडनं हे पारितोषिक आहे. निकेत करता बाप आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे आणि बापालाही अगदी तेच हवं असतं ना की आपल्या मुलानं जी कामगिरी करतोय त्यामधलं सर्वोत्तम काम त्यानं करावं. आणि इथे निकेत अगदी ते सर्वोत्तम काम करत असताना त्याकरता ते पारितोषिक त्यांच्याकडनं आलंय. विजया करता येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 20. 6 चेंडू आणि 20 धावा. चांगली कामगिरी निकेतने केली. त्याची सराहना होती, त्याची पाठराखण होती. त्याच्याकरता तब्बल 1200 रुपयाचे कॅश प्राइज आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा आहे. पारितोषिक वितरित करताना निश्चित आपण ते प्रमोद गावड साहेबांच्या शुभ हस्ते करू, कारण बापाकडनं लेकाची पाठ थोपटताना पाहिला प्रत्येकाला आवडते आणि लेकालाही ते आवडतं की आपल्या बापानं आपली पाठ थोपटावी. कारण आपण जे काम करतो ना त्याचा आपण एकच विचार करतो की आपण जे काम केलंय ना ते काम माझ्या घरच्यांना आवडलं पाहिजे. कारण घरचे खुश तर मग आपलं संपूर्ण आयुष्य खुश. एक आमचे कोकणीचे मशहूर शायर आहेत, त्यांनी बायकोबद्दल शायर म्हटले इल्लू लोणबाल ना. त्यांची एक शायरी आहे म्हणजे आपल्या या समाजाशी रिलेटेड सुद्धा आहे. ना बोंबील बरा ना सुकट बरी, ना बोंबील बरा ना सुकट बरी, ना मुंबरा बरा ना कौसा बरा, ना बोंबील बरा ना सुकट बरी, ना मुंबरा बरा ना कौसा बरा, घरवाली बरा तर समदा बरा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 आहे. 3 विकेटचं पतन झालंय. 5 षटक संपलेत. अजूनही जर आपण पाहिलं तर इथे विजया करता 20 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय.
इथे फुलर लेंथवर चांगली गोलंदाजी. 20 धावा जर तुम्हाला डिफेंड करायचे आहेत तर मग तिथे फुलर लेंथवर चेंडू हाताळणं गरजेचं आहे. शेवटचं षटक. अखिल तरे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करेल. यावेळचा बॉल तिथे लोअर फुलटॉस होता, ज्याला लॉंग ऑफ कडे उडवलं. क्षेत्ररक्षण चांगली आहे. या संपूर्ण मॅच मध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा क्वालिटी पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा उत्तम होता म्हणून या धावा डिफेंड करताना त्याची सर्वाधिक मदत झाली. कारण आता समीकरण थोडंसं कठीण झालंय. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 4 आणि या 4 बॉल मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर इथनं 19 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 4 पैकी 3 बॉलवर 3 गगनचुंबी आसमानी टोले जर आले तर इथनं ही मॅच तुमच्या बाजूने खेचण्यामध्ये निश्चित तुम्हाला यश मिळू शकतं. मात्र ते येतील का ते आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल गोलंदाज अखिल तरे. भूपेश गावड ज्यांना तुम्ही पाहताय जे ऑनर आहेत. यावेळेस मात्र फटका दमदार, मात्र सीमारेषा क्लिअर करू शकेल का तर उत्तर आलंय नाही. एक चांगला कॅच पुन्हा एकदा निकेतनं कव्हर केलाय. विकेट मिळवली, माघारी परतवले बॅटरला. खेळाडू बाद. आदरणीय सन्माननीय मनोजजी गावड या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जिथे कुठे असाल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणखी एक व्यक्तिमत्व प्रमोदजी गावड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती करेन की आपण सुद्धा मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तीन चेंडूचा खेळ विजया करता 19 धावसंख्येची गरज आहे. क्रिएटिव्ह 11 माकणे स्ट्रगल मध्ये आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विजय संपादित करणं त्यांच्याकरता आता एक टास्क बनलाय, अवघड टास्क. कारण विजय थोडेसे दूर निघून चाललेत. यावेळेस शफल तर झाला, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर फटका तेवढ्याशा योग्यतेनं सजवणं शक्य झालं नाही. विकेट मिळाली रनआउटची, माघारी परतावं लागेल बॅटरला. खेळाडू बाद. आई सत्वाची बहडोली गावाला, आई सत्वाची बहडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी बंदितो मी दिला माझ्या सत्वाई देवीला. आधी बंदितो मी दिला माझ्या सत्वाई देवीला. आई सत्वाई तिचं ही गीत बहाडोली गाव आणि या गावाची जांभळ जे जांभूळ येते मला वाटतं 7 समुद्रा पार पर्यंत फेमस आहे. आणि या वर्षी आम्हाला स्पेशल निमंत्रण दिलंय मनोज पाटील सरांनी की सर्वांना यायचंय समालोचक परिवाराला. निश्चित यावेळी तो वेळ त्यांना जरूर दिला जाईल. अखिल तरे चांगली गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूचा खेळ आणि 42 धावा धाफलकावर आहेत. क्रिएटिव्ह 11 माकणे थोडासा बॅकफुटवर आहे या स्पर्धेमध्ये, मात्र यावेळेस फटका चांगला आहे. बिटवीन द गॅप खेळलाय, कुठलाही क्षेत्ररक्षक उभा नाहीये. गाव कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 4. या एक चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. चौकारामध्ये हा चेंडू कन्वर्ट झाला. फक्त औपचारिकता इथे जणू बाकी राहिली आहे, कारण दिवा आता विझून गेलाय. त्यामध्ये तेल कितीही ओतलं तरी तो पुनर्जीवित होणं ते थोडस मुश्किल आहे इथनं. कारण या उत्तरार्धाच्या खेळातील शेवटचा चेंडू जो आपल्याला इथे पाहायला मिळेल. 5.5 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 46 म्हणजे येणारे शेवटचा एक बॉल आणि जवळपास 15 धावा इथनं विजयाकरता बनवायच्या आहेत.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. शेवटचा बॉल आणि त्यावर अपील. बोट आकाशाकडे. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. इथे विजयी होतीये टीम क्रिएटिव्ह 11 माकणे. यांना विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील टीम क्रिएटिव्ह 11 माकणे. चांगला खेळ इथे त्यांनी दाखवला आणि जो विजय ते शोधत होते तो विजय इथे त्यांनी नोंदवलाय. पराभव येतात मात्र ते पराभव तुम्हाला काहीतरी शिकवण्याकरता येतात. त्या पराभवानंतर जो अनुभव मिळतो त्या अनुभवामधनं यशाकडे वाटचाल तुम्हाला करायची असते आणि ती यशाकडची वाटचाल इथे पाहायला मिळाली. या संपूर्ण मॅच मध्ये रोहन ठाकूर 26 धावांची एक चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि गोलंदाजी जर आपण पाहिली तर 3 विकेट्स पंकज मडवीनं या मॅच मध्ये मिळवल्यात. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच जिथे टीम स्ट्रगल मध्ये होती त्या स्ट्रगल मधनं टीमला बाहेर काढला आणि 26 धावांची एक चांगली इनिंग ज्यानं साकारली तो रोहन ठाकूर जो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या रोहन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपल्याला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन आपला सन्मान केला जाईल. त्याबरोबर निकेत आपण ही या आपल्याकरता 1200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. निकेत आणि रोहन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. आम्ही आपल्यासोबत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जरूर असू. मात्र प्रत्यक्षात जेव्हा मॅच नंबर 3 ला सुरुवात होईल या तिसऱ्या मॅच मध्ये यंगस्टर टेम्पोडे आणि आई एकविरा ग्रुप माकणे या 2 टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये मैदानामध्ये खेळतील.